नमस्कार श्रोते हो, कथाविश्व या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. तर आपण ऐकत आहोत चंद्रकांत नवले लिखित लढाई भाग 12वा आठवणीतला वटवृक्ष. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गतकाळाच्या काही आठवणी असतात व या आठवणी ती व्यक्ती जपत असते. काही आठवणी सुखद व आनंद देणाऱ्या तर काही आठवणी दुःखद, कडवट, संतापजनक असतात. आपल्या दुःखद, कडवट व संतापजनक आठवणी आपण संगणकाच्या भाषेत सांगायचे झाल्यास डिलीट कराव्यात. अभिनेत्री नरगिस यांनी एका प्रसंगाच्या वेळी असे सांगितले होते की दुःखद आठवणी जळालेला कागद जसा आपण फुंकर मारून उडवून देतो तद्वतच उडवून द्याव्यात व सुखद आठवणी, प्रसंग, गोष्टी पेपरमिंट गोळीसारख्या चघळत राहाव्यात. आपणही आपल्या सुखद आठवणी जपून ठेवाव्यात, जमल्यास लिहून ठेवाव्यात. आनंद मिळवण्याचा हा एक सोपा व सरळ मार्ग आहे. गतकाळातील आठवणी या साध्या व छोट्या छोट्या असतात, पण आपणास मोठा आनंद देतात, समाधान देतात. या आठवणी आपणास येणाऱ्या प्रसंगापासून आठवतात. त्या आठवणीत आपण रमून जातो, हरवून जातो. आपल्यास भान राहत नाही. तुम्ही एखाद्याच्या लग्नाला जाता त्यावेळी तेथील प्रसंगावरून तुमच्या लग्नाच्या आठवणी तुम्हाला आठवतात. गमतीदार प्रसंग आठवतात. कधी कधी तुम्हास एवढे प्रमाणपत्र मिळते, बक्षीस मिळते, तुमचा सत्कार होतो. त्या सुखद आठवणी आनंद देऊन जातात. कधी कधी तुमच्या आठवणी तुमच्या मित्रांसंबंधित असतात, एखाद्या वस्तूच्या असतात, नातलगांच्या आठवणी असतात, प्रवासातील गमती-जमती असतात. तुम्ही तुमच्यासाठी मुलगी पाहायला जाता, त्या आठवणीही सुखद असतात. स्त्रियांच्या बाबतीत असे सांगितले जाते की लग्नानंतर त्यांचे माहेर सुटते, परंतु त्यांच्या माहेरच्या सुखद आठवणी सुटत नाहीत. त्या त्यांच्या आठवणी त्यांच्या मैत्रिणींना सांगतात. आपणाप्रमाणेच मीही अनेक आठवणी जपल्या आहेत. एकदा आम्ही पुण्यात असताना वटसावित्री पौर्णिमेचा दिवस होता. सौने गावातील मंडईत जाऊन वडाची छोटी फांदी आणली होती. टेरेसमध्ये आधार देऊन फांदी उभी ठेवली व तिची पूजेची तयारी सुरू झाली. एका खुर्चीवर बसून मी हे सर्व पाहत होतो. हे पाहत असताना मी गतकाळातल्या स्मृतीत केव्हा गेलो हे मला कळलेच नाही. माझ्या जन्मगावी आमच्या घराच्या मागे एक भले मोठे वडाचे झाड आहे. त्याचा बुंदाचा घेर फार मोठा आहे. 3 माणसे त्याभोवती उभी राहून दोन्ही हाताने बुंद्यास धरल्यास तिघांचे हातास लागणार नाहीत, एवढे ते मोठे झाड आहे. या झाडाभोवती दगडांचा मोठा पार आहे. हा ओटा मोठ्या मोठ्या शिळांनी बनला आहे. वडाच्या मोठमोठ्या फांद्या व पारंब्या चारही दिशेला पसरल्या आहेत. झाड डेरेदार असून त्याची सावली 100 फूट व्यासाच्या वर्तुळा एवढी सहज असेल. वडाच्या पाराला खेटून विहीर आहे. तिचे बांधकाम दगडाचे असून मजबूत आहे. विहीर 30 फूट खोल असून 20 फुटांवर पाणी आहे. 12ही महिने विहिरीस पाणी असायचे. तिचे पाणी कधी खणलेच नाही. तो एक कधी न संपणारा पाण्याचा स्रोत होता. गल्लीतील सर्वजण तेथून पाणी भरत. प्रत्येकाचे आपापले पोहरही असत. आम्ही मुले 3-4 हातात पाणी काढायचो. कधी कधी इतरांना पाणी शेंदून द्यायचो. एक कामचोर मामी यायच्या. ते नेहमी आमच्याकडून पाणी शेंदून घ्यायच्या. कधी म्हणायच्या, आज पाठ दुखते, कधी कंबर दुखते, तर कधी चक्कर येते, अशा काही बतावण्या करायच्या. परंतु त्यांच्या घरी गोडधोड केल्यास आम्हाला खायला द्यायच्या. तेथून जाणारे वाटसरू पारावर बसत आपली शिदोरी काढत व खात असत. आम्ही त्यांच्या विहिरीचे पाणी शेंदून देत असू. हे पाणी पिण्यास योग्य होते, तसेच चवीलाही गोड होते. अनेक वर्ष आम्ही त्या विहिरीचे पाणी फिल्टर न वापरता प्यायलो आहोत. वडाच्या पारावर अधूनमधून आमची अंगत पंगत असायची. प्रत्येकाने आपले ताट घेऊन यायचे व सर्वांनी जेवायचे. समोरच्या काकू आंब्याचा खार द्यायच्या. खूप खूप मज्जा यायची. तेथे संध्याकाळी सर्व मुले एका रांगेत पारावर बसायची व परवचा म्हणायची. त्यावेळेस तो परिसर दणाणून जायचा. आमच्या मित्राचे वडील नेहमी म्हणायचे, ज्याचे गणित चांगले त्याचे सर्व विषय चांगले. आमचे 30 पर्यंतचे सर्व पाढे मुखपाठ होते. दर रविवारी संध्याकाळी वडाच्या पारावर आमचे बौद्धिक व्हायचे. गल्लीतील वकील, शिक्षक, प्राध्यापक, काही आजोबा आम्हाला अभ्यासाबाबत तसेच इतर सामान्य ज्ञानाबाबत सांगत मार्गदर्शन करीत. एका वेळेस एका आजोबांनी महात्मा गांधींची आठवण सांगितली. ते म्हणाले, गांधी लहान असताना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना त्यांना भीती वाटायची. ते त्यांच्या घरी असलेल्या दासीस बरोबर न्यायचे. एके दिवशी दासी म्हणाली, अंधाराला घाबरू नको, राम म्हण व दुसऱ्या खोलीत जा. गांधींनी राम राम म्हणत दुसऱ्या खोलीत गेले.
त्यावेळेपासून त्यांची भीती पळून गेली व ते रामनामात मग्न होत गेले. मरताना सुद्धा त्यांनी हे राम म्हणून प्राण सोडला. तेव्हा मुलांनो, तुम्हाला भीती वाटल्यास तुम्ही सुद्धा राम राम म्हणा. किती महत्त्वाचा संस्कार त्यांनी आपल्यावर केला होता. वडाच्या सावलीत कधी कधी वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. त्यावेळी आम्ही मुलं सर्व परिसर स्वच्छ झाडून आडाच्या पाण्याचा सडा टाकायचो. त्यामुळे फुफाटा दबायचा. तेथेच आमची खो खोची तसेच कबड्डीची मॅच व्हायची. कधी कधी डोंबऱ्याचे खेळ व्हायचे. त्यांना आम्ही जुनी कपडे तर कधी भाजी भाकरी देत असू. एका दुपारी गृहपाठ करून बसलो होतो. इतक्यात एकच गलका झाला. आडात पडली पडली, मेली मेली. आम्ही आडाकडे पळालो. एका तरुण विवाहितेने आडात उडी मारली होती. सगळे आडाभोवती जमा झाले. कोणालाच काही सुचेना. नुसता आरडाओरडा सुरू होता. आडात पडलेल्या तरुणीने रडणे व ओरडणे सुरू केले. मला वाचवा, मला वाचवा, मला मारायचं नाही. सर्वांनी तिला धीर दिला. एक मोठी बकेट आणली व त्या बकेटला मोठा दोर बांधून बकेट आडात सोडली. त्या बकेटमध्ये त्या विवाहितेस उभे राहण्यास सांगितले. हळूहळू बकेट वरवर ओढून तिला बाहेर काढले. तिच्या डोक्याला व हातापायाला बरेच लागले होते. डोक्याच्या खोकमधून भळाभळा रक्त येत होते. ती फारच घाबरलेली होती. तिच्या अंगावर चादर टाकून पारावर बसवले. पाणी पिण्यास दिले. आजूबाजूच्या स्त्रियांनी डोक्याच्या जखमेवर हळद दाबून चिंधी बांधली. समोर राहणाऱ्या काकूने चहा आणला होता. तो तिला दिला. तिला थोडे बरे वाटले. एक म्हातारी पुढे आली आणि तिने विचारले, का ग बाई, एवढी जीवावर उधार झालीस, जीव द्यायला निघालीस? ती तरुणी म्हणाली, माझे घरी भांडण झाले, मला संताप आला, मग मी आडात उडी घेतली. यावर म्हातारी म्हणाली, अगं बाई, तुला एक पोरगी एक पोरगा आहे. तू नादर आहेस, नवराही नादर आहे. तुला घरदार आहे, शेतीवाडी आहे. एवढं सर्व असताना छोट्याशा भांडणावरून जीव देऊ लागलीस? अगं, पाणी कमी होतं म्हणून वाचलीस. नुसता मेली असतीस. तुझी पोरं उघडी पडली असती. नवऱ्याने दुसरी बायको केली असती. सावतर आईचा जास तुझ्या पोरांना झाला असतो. एवढा राग करू नये बाई. माणसाचा जन्म बराबर होत नाही. आई आहेस तू, मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर. राग आला की मनातल्या मनात 10 मोजायचे. राग आपसुकच निघून जातो. त्या म्हातारीचे म्हणणे किती समर्पक होते. वडाच्या झाडास मोठमोठ्या फांद्या होत्या. नागपंचमीला झाडाच्या फांद्यांना लहान मोठे झोके बांधले जायचे. आम्ही मुले मनसोक्त खेळायचो. उंच उंच झोका न्यायचो. कधी एक तर कधी दोघे दोघे उभे राहून झोका खेळायचो. गल्लीतील महिलासुद्धा झोके खेळायच्या. झोके खेळताना गाणी म्हणायच्या. नवीन लग्न झालेल्या नवविवाहित उखाणे घ्यायच्या. जुन्या बायका लांबच्या लांब उखाणा घ्यायच्या. 2 मिनिटे त्यांचा उखाणा चालायचा. इतर महिला त्यांचं कौतुक करायच्या. दिवसभर बायकांचा धिंगाणा चालू असायचा. यावेळेस कोणी पुरुष मंडळी तिकडे फिरकतही नव्हती. माझा मित्र शांतनू याचे वडील सरकारी कर्मचारी होते. गल्लीत त्यांचा दरारा होता. सरकारी माणूस म्हणून इतर त्यांना भीत होते. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना इतर समाज भीत होता. बायका झोके खेळत असताना काका आले व म्हणाले, मी पण खेळणार झोका. पण काकू त्यांच्यावर चांगलीच खेकसली. बायकात खेळू नका असे म्हणाली. पण काका काही ऐकेनात. शेवटी सर्व महिला बाजूला झाल्या व काका झोका खेळू लागले. उंच उंच झोके घेऊ लागले. काकू ओरडल्या, अव बास करा, उतारा आता. पण काकास आणखी जोर चढला व जास्तीत जास्त मोठा झोका घेऊ लागले. आम्ही सर्व घाबरलो. शेवटी जे व्हायचे तेच झाले. दोरास हिसका बसून दोर तुटला व काका जोरात खाली कोसळले. पलीकडे उकिरडा होता, त्यात पडले. जब्बर मार बसला. सगळ्या कार्यक्रमाचा विचका झाला. काकांना खूप राग आला, कारण त्यांचा अपमान झाला होता. त्यांनी ती झोकेची फांदीच तोडून टाकली. माणसास राग आल्यावर तो काय करेल याचा नेम नाही. सबळ माणूस दुसऱ्यावर राग काढतो, तर निर्बल स्वतःवर राग काढतो व जीवाचे काहीतरी करून घेतो. शेवटी राग हा वाईटच. वडाच्या फांद्या मोठमोठ्या होत्या, तसेच पारंब्याही मोठमोठ्या होत्या.
वडाच्या झाडावर अनेक प्रकारचे पक्षी यायचे व जायचे. काही पक्ष्यांचे खोपेही असायचे. झाडाला मोठमोठ्या ढोल्या होत्या. त्या ढोल्यांमध्ये पोपट, घुबड राहायची. घुबड दिवसभर झोपायची तर रात्री घुघू आवाज करायची. त्यांच्या आवाजाने काळीज सर्र व्हायचे, भीती वाटायची. वडाच्या झाडाखाली पारावरच मारुतीचे छोटे मंदिर होते, उघडेच होते. आम्ही मुले आलटून पालटून मारुतीची पूजा करायचो, अभिषेक करायचो, शेंदूर लावायचो. हनुमान जयंतीस छोटा कार्यक्रम व्हायचा. गल्लीतील सर्वजण मारुतीपुढे नारळ फोडायचे. त्यावेळी खूप खोबरे जमा व्हायचे. आम्ही सर्व मित्र तो प्रसाद वाटून घ्यायचो. रात्री पारावर भजने व्हायची. एखाद्या वेळेस वर्गणी करून डाळ रोटीचा भंडारा व्हायचा. त्यावेळी मंडप टाकला जायचा. खूप खूप मजा यायची. त्यावेळी शपथेचे खूप महत्त्व होते. एखादी गोष्ट करण्यासाठी मारुतीची शपथ दिली जायची. तसेच एखादी गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे तपासून पाहण्यासाठी मारुतीची शपथ घ्यायची सांगायची. कधी कधी आम्ही मारुतीरायाला साकडं घालायचो. देवा मारुतीराया, आडाला भरपूर पाणी येऊ दे. झाडावर चोर लपून बसतात, त्यांना शिक्षा कर. अशा आमच्या मागण्या असायच्या. दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या पारावर विवाहित महिलांची गर्दी दिसून येते. महिला नवविवाहित असो अथवा वृद्ध असो, बहुतेक जणी नऊवारी नेसून, नाकात नथ घालून, वेणीत गजरा घालून येतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक विशेष चैतन्य व आनंद दिसून येतो. हातात मोठे ताट, ताटात पूजेचे साहित्य, आंबे, फुले, ताटावर दोऱ्याचे विणलेले रंगीबेरंगी रुमाल ठेवलेला असतो. गुरुजी पूजा सांगतात. वडाच्या बुंध्याभोवती दोरा गुंडाळला जातो. पूजेसाठी गरीब, श्रीमंत अशा सर्व स्तरांतील विवाहित महिला येत व गुरुजी सर्वांसाठी पूजा सांगत. गुरुजी आम्हा मुलांना आंबे, पेढे, केळी प्रसाद म्हणून देत. आजही हा वटवृक्ष कर्तव्यदक्ष पालकासारखा सर्वांना आधार देत उभा आहे. त्याची पाने तोडा, फांद्या तोडा, संविधानासाठी लहान काटक्या तोडा. तो शांत राहतो. माकडे वस्ती करतात व मस्तीही करतात. पक्षी घरटी बांधतात, काही त्यांच्या ढोलीत राहतात. तो वाटसरूंना छाया देतो, शुद्ध हवा देतो आणि वर्षातून एकदा पूजा स्वीकारतो. इतक्यात सौंचा आवाज आला. झोपले का? माझी पूजा झाली. तुमच्या पाया पडते, आशीर्वाद द्या. जन्मोजन्मी हाच पती मिळू दे हे मागणं सर्व मागतात. मीही मागितले, देता का? त्यावर मी हो म्हणालो. पण तू नवरा हो व मी बायको होईल. आम्ही दोघेही हसलो. वडाच्या झाडाच्या अनेक आठवणी आहेत. काही लक्षात राहिल्या, काही विसरल्या. अनेक ठिकाणी वटवृक्ष असतील, तेथे देखील आमच्यासारखे मुले व नागरिक असतील. अशाच आठवणी तेथेही असतील. कदाचित दुसऱ्या असतील, घटना दुसऱ्या असतील, अनुभव दुसरे असतील. ते अनुभव त्यांनी जपले असतील, आपल्या नातवंडांना सांगितले असतील. मी मात्र त्या आठवणी शब्दांकित केल्या, एवढेच. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.